काय म्हणे वसई ते डॉक्टर काय म्हणे बरं वाटून राहिलं का नाही वाटून राहिलं तुला सलाईनच लावली डायरेक्ट काय झालं म्हणे डॉक्टर काय सांगितलं त्या डॉक्टरना तपासून गेला तर माझी थंडीच लागून राहिली नुसती डॉक्टरनं आता का नाही ते रक्त काढलं माझ्या हाताचं आणि नेलं चेक करायचं आहे म्हणे तर ते काढलं ते नर्सिंगनं काढलं त्या नर्सिंगनं आणि नेलं काय माहित का आता काय सांगते न काय नाही काही निघालं नाही पाहिजे बाप्पा तुले कईपासून असं वाटून राहिलं आई तू मंगानी तर चांगली होती हो मी कामावर गेलतो माझ्या ड्युटीवर गेलो तेव्हा तर चांगलीच होती तू अरे तेव्हा चांगली होती मी तू गेला होता का नाही तेव्हा चांगली होती त्या पोरीले भांडे घासू लागले मी ना झाडझूड केली बाबू फरची पुसली चांगलीच होती आणि मग का नाही 3 वाजतापासून जे भर निस्ता तापच आला आ चढून तापच आला रे बापा आणि अशी थंडी लागायला लागली का नाही सागर का काही विचारू नको विचारा रे आता यानं सलाईन लावली याच्यात ताप कमी झाला ना ताप कमी केला त्यानं डॉक्टरनं तापात देता येत नाही म्हणते ना सलाईन तर त्यानं काहीतरी दिली कोणती तरी गोळी आणि मग सलाईन लावली सहन नाही होत सई ते बाहेरचं काही खाल्लं गेलं होतं का बाहेरचं तुला खाल्लं होतं का काही बाहेर आजी पाऊसच चालू आहे ना कुठं जाऊ मी बाहेर बाप्पा कुठं मी बाहेर ते बचत गटाची मीटिंग होती तिथंच जायचं होतं मला पण मी ह्या पावसाच्यानं गेलीच नाही मला कंटाळा आला तर गेलीच नाही होती मी पावसाच्यानं अजून कुठं जाऊ मी बाहेरचं काहीच खाल्लं नाही काय माहित का काहून आला तर आई तू थंड पाण्यानं आंघोळ करत असतं ना एवढा पावसाळा लागला तरी पण तू अजून थंड पाण्यानं आंघोळच करतं त्यानं गिनं आला असं नाही तर तुले ताप थंड्या पाण्यानं हो त्यानं असन रे बापू रे सागर हो बरोबर आहे त्यानं असन पण का मी थंड्या पाण्यानंच करतो रे बापा आंघोळ रे काय बा म्हणतो गॅसवर पाणी टापा न हे करा न ते करा म्हणून मी धरतो आणि थंड्या पाण्यानंच करतो त्यानंच होई मग त्यानंच ताप आला तुले किती वेळा म्हटलं पावसात तू थंड्या पाण्यानं आंघोळ नको करत जाऊ थोडस गॅसवर ठेवाले काय होते तुले पाणी एवढी म्हातारी झाली तरी थंड्या पाण्यानं आंघोळ करतं गरम करायचं काही गॅस आहे नाही का आपल्या घरात गॅस नाहीये तर मला काय माहित तापच येईन म्हणून आता घेऊ बरं अंगावून थंड पाणी पाय बरं आला का तरी पोट रे पाय बरं थोडं अंग थंड पडलं मायवालं थंड पडलं घरी जायचं आहे रे बहीण माय बिन तर लगेचच घरी जायचं तुला सलाईन लावली ना आता काय नाही त्याच्यात त्या रिपोर्ट मध्ये तुला घरी जायचं का 2-3 दिवस थांबायचं काम पडलं तर कसं थांबशील हो इथं नाही रे बाप्पा मला नाही थांबायचं इथं बाप्पा मला घरी जायचं मला नाही थांबायचं इथं मला नाही थांबायचं आता आई रिपोर्ट आल्यावर माहित पडन ना थांबायचं का नाही थांबायचं थांब मी डॉक्टरले भेटून येतो तुम्ही इथंच थांबा आईजवळच थांबा मी डॉक्टर जवळून रिपोर्ट आणतो काय म्हणते काय नाही डॉक्टर तर भेटतो मी डॉक्टरले तुम्ही इथंच थांबा जाऊ नका इकडं तिकडं ते नर्सिंग येन तर ते मेडिसिन घे सांगत इथंच थांबा तुम्ही पाय कसं ह्याकड बोललो माझ्यासोबत सुनते पाय कसं ह्याकड बोललो बाबा तर म्हणलंच नाही त्यानं पण मध्ये म्हणते इथं थांबा कसं